नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत. वसू आत्या रम्यावर रागवत सांगत असते, मी काय केलं म्हणतेस? अगं, या वसुंधराने त्या दीपकला पाठवून नंदिनीला तिच्या लग्नाच्या मंडपातून किडनॅप केलं होतं. विसरलीस काय? तेवढ्यात इकडे पिऊ केचपेन मागण्यासाठी रम्या दिदीकडे येत असते व तिने सगळं हे ऐकलेलं असतं. ऐकून ती खूप घाबरून जाते. काय करावं तिला समजत नसतं आणि चुकून तिच्याकडून रूमच्या बाहेर असलेली कुंडी खाली पडते. तेवढ्यात वसुंधरा आणि रम्या घाबरत बाहेर येतात. वसुंधरा ओरडत म्हणते, कोण आहे तिकडे? पण पिहू लपून बसलेली असते. आता पिहू हे सगळं सांगण्यासाठी नंदिनीकडे जाते, पण ती खूप घाबरलेली असते. ती बोलते, वहिनी, मी ऐकलं. काय ऐकलंस तू पिहू? सांग मला पिहू, नंदिनी म्हणते. पण तेवढ्यात पिहू काहीही बोलत नाही आणि तिथून पळून जाते. आता नंतर ती पार्थदादाकडे जाते. ती पार्थदादाला सांगायचा प्रयत्न करत असते, पण तिथेही ती सांगत नाही व पिहूला आता हे सगळं सहन होत नाही. तिला हे सगळं पाहून चक्कर येते, म्हणजेच तिला फिट येते. ती जमिनीवर पडते. सगळेजण जमा होतात, विचारत असतात, काय झालं पिहू? सांग ना, एवढी का घाबरली आहेस? घाबरू नको बाळा, आम्ही आहोत सगळे तुझ्यासोबत. आणि तशीच वसुंधरा आत्याही तिच्या गालावरती हात फिरवत तिला सांत्वन करत असते. पण अचानकपणे वसुंधरा आत्याकडे पाहत पिहू खूप जास्त घाबरलेली असते. वसुंधरालाही शक येतो की पिहू माझ्याकडे बघून काय एवढी घाबरत आहे. तेव्हा वसुंधरा आणि रम्याला समजतं की ती कुंडी पिहूकडूनच पडलेली होती व हे सगळं पिहूनीच ऐकलेलं आहे. तेवढ्यात नंदिनी आणि मानिनी काकू तिला रूममध्ये घेऊन जातात आणि समजवतात की घाबरू नको पिहू, काय असेल ते आम्हाला सांग, पण तू प्लीज घाबरू नको. पण आता हे सगळं पिहू कोणाला सांगणार? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? आम्हाला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. वसुंधराचं हे सत्य येईल का बाहेर? होईल का वसुंधरा आत्याला शिक्षा?